हाय हॅलो नमस्ते छत्रपती संभाजीनगरकर. तर मोदक पाहून तुम्हाला कळलंच असेल की आज चतुर्थी आहे आणि परीने गणूबाप्पाला नैवेद्य दाखवलेला आहे मोदकाचा. आणि इथे मी भरलेली वांगी बनवते, ती पण माझ्या वेगळ्या पद्धतीने, गावरान पद्धतीने. आणि हे बघा तेलामध्ये ना ही आपलं हळद मीठ लावलेली वांगी परतवून घ्यायची, म्हणजे खूप लवकर शिजतात आणि चवदार होतात वांगी. आणि हा काळा मसाला बनवून घेतला. आता हे वांगी परतवली की मग त्याच्यामध्ये आपले जे हळद आणि मीठ थोडंसं उरलं होतं ते वरतून टाकायचं आणि परत छान परतवून घ्यायचं. आणि ही वांगी काढून घ्यायची आणि तेलामध्ये लाल तिखट, प्रवीण मसाला, आपला घरचा काळा मसाला वगैरे टाकून धने जिऱ्याची पावडर टाकून हा काळा मसाला टाकायचा आणि परतवून घ्यायचा. छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा. आणि आता याच्यामध्ये छान असं एकदम छान असं तेल सुटून द्यायचं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपली परतवलेली वांगी टाकायची आणि छान बघा असं हलवून घ्यायची. आपोआप तो मसाला त्या वांग्यामध्ये भरून जातो आणि सोप्या पद्धतीने एकदम ही वांग्याची भाजी, आणि खायला तर एकदम टेस्टी, हॉटेलपेक्षाही भारी. करून बघा. आणि तुम्हाला याची सगळी रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी देईल. हे बघा इथे मी आता जसं आपल्याला लागतं पातळ वगैरे तसं रस्सा केला आहे आणि इथे चपात्या केल्या. आणि आज भरलेली वांगी, चपाती आणि मोदक हेच होतं. तर कसा वाटला माझा हा छोटा मिनी ब्लॉग तर कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. हे बघा हे ताट किती छान दिसतंय ना. आणि ही वांग्याची भाजी ना दिसते त्यापेक्षा ही खूप छान झाली होती.